परभणीमध्ये शेतकऱ्यांनी अजित पवारांच्या कारवर चुना फेकला। कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण न केल्यामुळे शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते। दिलेलं आश्वासन पूर्ण करून कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। पाहूयात। 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा। कर्जाचे शेतकऱ्यांना कर्जबाजारी बनवून वरती वसुलीच्या धमक्या तुम्ही देत असाल तर हे चालणार नाही। बरोबर आहे, या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याची घोषणा केलेली होती, तसं जाहीरनाम्यात म्हटलेलं आहे, सरकारने वेगवेगळ्या सभेत म्हटलेलं आहे। शेतकरी कर्जमाफीवरनं शेतकरी चांगलेच आक्रमक झाले। परभणीत अजित पवारांच्या ताफ्यावर शेतकऱ्यांनी चुना फेकत निषेध व्यक्त केलाय। शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनावरून सरकारनं यू टर्न घेतला, त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध करत अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला होता। शेतकऱ्यांना कर्जबाजारी बनवून वरती वसुलीच्या धमक्या तुम्ही देत असाल तर हे चालणार नाही। पीक विमा कंपन्यांना 1 रुपयात विम्याच्या नावाखाली विमा कंपन्यांची घरं भरता आणि विमा योजनेला शेतकऱ्यांनी चुना लावला अशी भाषा करता। अजितदादा, सिंचन घोटाळ्यामध्ये महाराष्ट्राला चुना लावायचं काम तुम्ही केलेलं आहे। तुमच्यावरती शेतकरी चुना जरूर फेकणार आणि गावागावामध्ये प्रतिरोध आमचा शेतकरी केल्याशिवाय राहणार नाही। शेतकऱ्यांना दिलेला शब्द सरकारनं फिरवलाय, त्यामुळे शेतकऱ्यांचा रोष योग्य असल्याचं अंबादास दानवेंनी म्हटलंय। सरकारनं शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण करावं आणि कर्जमाफी करावी असं दानवेंनी म्हटलंय। बरोबर आहे, या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याची घोषणा केलेली होती, तसं जाहीरनाम्यात म्हटलेलं आहे, सरकारने वेगवेगळ्या सभेत म्हटलेलं आहे आणि सरकार आल्यानंतर या शब्दापासून आपला शब्द सरकारने बदललेला आणि त्यातल्या त्यात अजितदादांनी तर सांगितलं की मी असं कधीच म्हटलो नव्हतो, पण ते ज्या मंत्रिमंडळात आहे त्या मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री या गोष्टी बोललेल्या आहेत त्यांच्या जाहीरनाम्यात, त्यामुळे शेतकऱ्यांची भावना योग्य आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकरी कर्जमाफीचं सरकारनं आश्वासन दिलं होतं। महायुतीच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचा उल्लेखही होता, मात्र यानंतरही शेतकरी कर्जमाफीबद्दल चकार शब्द काढायला महायुतीचे नेते तयार नाहीयेत। उलट कर्ज भरा म्हणून शेतकऱ्यांकडे तगादा लावण्यात आला होता। कर्जमाफी जाहीर केली। आज तारीख आहे 28। या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा। कर्जाचे त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही, कारण 7,20,000 कोटीचा 7,20,000 कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना जवळपास थोडे कमी 65,000 कोटी रुपये 3-5 तारखेला वीज माफी म्हणजे तुम्हाला माफ आहे, पण तुमचे पैसे आम्ही महावितरणला भरतो, आम्ही म्हणजे तो सरकार। कर्जमाफी झाला। माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं का कर्ज? मला मी जेवढी भाषणं केली हे तुला एक माहिती का, अंथरून बघून हातपाय पसरायचे असतात। राज्याचा गाडा आपल्याकडे, आपण दोघं नंतर बसू तुला मी माझी परिस्थिती सांगतो, मग तू मला तुझा सल्ला दे आणि मग त्याच्यातनं काही जमत असेल तर करू, आपण करायला कमी नाही पडणार। सरकारनं दिलेलं आश्वासन पाळावं आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी असा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात आला। कर्जमाफी न केल्यास गावोगावी अजित पवारांच्या ताफ्यावर चुना फेकू असा इशारा देखील शेतकरी संघटनांनी दिला आहे। गजानन देशमुख, झी 24 तास, परभणी।